नमस्कार, मी सौ साक्षी समीर वंजारी, सिंधुदुर्ग महिला जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून काँग्रेस पक्षाकडून आज मी सावंतवाडी नगरपालिका निवडणुकीसाठी हात या चिन्हावरती नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवत आहे. नक्कीच मला तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं द्यायला आवडेल. मुळातच माझ्या राजकारणाची जी सुरुवात आहे ती समाजकारणापासून आहे. माझे आजोबा कैलासवासी गोविंद वासुदेव बेर्डे, माझं माहेर माझं कोल्हापूर आणि माझे आजोबांचं या स्वातंत्र्य लढ्यात, देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात फार मोठं योगदान राहिलेलं आहे. तसेच आमच्या कोल्हापूरचे आमचे जे काही सन्माननीय रत्नाप्पा कुंभार हे माझ्या आजोबांचे खूप चांगले मित्र होते आणि त्यांच्याबरोबरच त्यांनी देशासाठी काहीतरी करावं, आपल्या जिल्ह्यासाठी काहीतरी करावं, अशा पद्धतीने त्यांचं फार मोठं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नाव आहे. त्याचप्रमाणे माझ्या वडिलांनी सुद्धा 50 ते 55 वर्ष काँग्रेस पक्षासाठी दिलेली आहेत. त्यानंतर माझी तिसरी पिढी आहे, जी NSUI पासून, कॉलेजपासून सामाजिक कार्यात, सांस्कृतिक कार्यात अशा वेगवेगळ्या पद्धतीने मी कॉलेजमध्ये सुद्धा खूप सक्रिय राहिलेली आहे. लग्नानंतरचा जो कालखंड जो माझा इकडे जो चालू झाला, तर लग्नाच्या काही वर्षानंतरच मी वेगवेगळ्या माध्यमातून मी समाजासमोर येत आली आहे. ज्या पद्धतीने उद्योजकता प्रशिक्षणं असतील, वेगवेगळ्या प्रकारची कामं असतील. त्यानंतर 2011 साली मला निवडणूक लढवण्याची संधी मिळाली. काँग्रेस पक्षाकडूनच तीच मी निवडणूक लढवली होती. खूप चांगली मतं त्यावेळेला मी एक नवीन उमेदवार म्हणून घेतली होती. माझ्या पाठी एक फार मोठा घराण्याचा इकडे सासरी सुद्धा मोठा वारसा आहे. पुरुषोत्तम गणेश वंजारी यांची मी नातसून आहे आणि प्रमोद वंजारी हे फार मोठं नाव आहे सावंतवाडी शहरामध्ये, ज्यांनी अगदी डोंबाऱ्यांची मुलं अशा मुलांना सुद्धा जवळ घेऊन त्यांनी त्यांचे अगदी हातपाय सुद्धा फुसलेले आहेत. अशा पद्धतीने त्यांनी एवढ्या मोठ्या घराण्यातली व्यक्ती असून ते लोकांमध्ये मिसळून ते काम करत होते. आणि प्रमोद वंजाऱ्यांचं जे कार्य आहे ते नक्कीच मला या निवडणुकीसाठी माझ्याकडे एक प्रमोद वंजाऱ्यांची सून म्हणून सुद्धा बघितलं जातं. तसंच माझं जे काही कार्य राहिलेलं आहे ते सर्व क्षेत्रामध्ये राहिलेलं आहे. या निवडणुकीमध्ये आज ज्या वेळेला आज महिला आरक्षण पडलं, त्यावेळेला महिला आरक्षणाची संधी आपण घ्यावी अशा पद्धतीची कुठेतरी एक इच्छा व्यक्त मला वाटायला लागली. कारण ही संधी परत पुन्हा मिळणार नाही आहे. आज सिंधुदुर्ग महिला जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून माझी दुसऱ्यांदा पुन्हा एकदा निवड झालेली आहे. काँग्रेस पक्षाने, माझ्या वरिष्ठांनी माझ्यावर पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत म्हणून फार मोठा विश्वास आज टाकलेला आहे. मी असतील, माझे आज कार्यकर्ते असतील, आज आम्ही स्वबळावरती लढवण्याचा जो निर्णय घेतलेला आहे, आज प्रचारादरम्यान सावंतवाडी नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान जेव्हा मी जुन्या काँग्रेसवाल्यांकडे आज मी जाते, आज ऑलमोस्ट माझे 6 प्रभाग माझे फिरून झालेले आहेत. मी प्रत्येक घरामध्ये मी आज प्रयत्न माझा आहे की मी प्रत्येक घरामध्ये मी आज पाय तरी लावावा. कारण एक नगराध्यक्ष म्हणून कसा असायला हवा आणि आपला नगराध्यक्ष कोण आहे आणि आपण कोणाला वोट करत आहोत, आपण त्या व्यक्तीला सुद्धा भेटणं गरजेचं आहे. अशा पद्धतीची भावना घेऊन मी आज जनतेपर्यंत पोहोचत आहे. नक्कीच युती झालेली नाही याचा खूप चांगला परिणाम मला वाटतं माझ्या सीटवरती होईल. कारण मतविभागणी होतील आणि लोकांना एक चांगला पर्याय दिसतोय. मला असं वाटतं की पहिल्यांदाच थेट नगराध्यक्ष आणि तो सुद्धा थेट नगराध्यक्ष म्हणून इतके चांगले उमेदवार, सर्वच उमेदवार चांगले आहेत, फक्त प्रत्येक उमेदवाराचं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्याचं कार्य आहे. मी राजकारणामध्ये सक्रिय असलेला चेहरा, माझ्याकडे लोक ॲज अ राजकीय व्यक्तिमत्व म्हणूनच बघितलं जातं. त्यामुळे मला ही निवडणूक लढवायला खूप सोपी जाते. एवढंच मी सांगेन तुम्हाला. नक्कीच लोकांच्या समस्या फार गंभीर आहेत. सातत्याने 15 वर्ष रखडलेला पाण्याच्या ज्या समस्या आहेत, बऱ्याच घरांमध्ये आजही आमचे स्थानिक आमदार असून सुद्धा, दीपकभाई केसरकर स्थानिक असून सुद्धा या मतदारसंघातले शहरातले पाणी प्रश्न सुटलेले नाही आहेत. कोणत्याही प्रकारचा ते म्हणतात विकास केला, पण विकास प्रत्यक्षात तर कुठे दिसत नाहीये. आणि मला असं वाटतं हा नक्की कुठला विकास आहे? कारण विकासाची व्याख्या नक्की काय आहे हे सावंतवाडीकरांना माहिती आहे. सावंतवाडीची जनता फार सुज्ञ आहे. फक्त वारंवार संवेदनशील राहायचं, लोकांना आश्वासनं द्यायची आणि कुठेतरी भावनिक आवाहन करायचं आणि त्या पद्धतीने मतं मागायची, अशीच आजपर्यंत सत्ताधाऱ्यांची मानसिकता झालेली आहे आणि त्यांची प्रचाराची जी दिशा आहे ती अशीच राहिलेली आहे. पण आता सावंतवाडीकर नक्कीच खूप विचार करून मतदान करणार आहेत, असा मला या प्रचारादरम्यान एक अनुभव येतोय.
नक्कीच मोती तलावापुरता मला वाटतं मोती तलाव जर तुम्ही बघितलात, तर माझ्यासाठी सावंतवाडीचं मोती तलाव हे एका जसं व्यक्तीचा चेहरा असतो, तसं ते सुंदर असायला हवं. तुम्ही मोती तलावात जर वाकून जर बघितलात, तर तिथे तुम्हाला इतका कचरा दिसेल. सुरुवात आपण तिथूनच जर केली, तर मला वाटतं बाकी मुद्द्यांवरती आपण जाऊयाच नको. कारण आपल्याला जर विकास म्हणायचा, तर विकासाची नक्की व्याख्या काय? आपल्या इथे व्यापार वाढलाय का? आपले स्थानिक जे आज खेळणीचं जे पारंपरिक सावंतवाडीची खेळणी मार्केट आहे. आपण ह्याच्यासाठी कुठले प्रयत्न केलेत? बरं आपण हे मुद्दे बाजूला ठेवले, तर ज्या व्यक्तीच्या जीवनावश्यक ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आरोग्य व्यवस्था हा सर्वात मोठा प्रश्न आहे. मल्टी स्पेशालिटीचा जो मुद्दा आहे, मल्टी स्पेशालिटी 3-3 टर्ममध्ये जर आमदार होऊन जर इथे मल्टी स्पेशालिटी जर होत नसेल, तर माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचा हा मुद्दा आहे. कारण इथे मल्टी स्पेशालिटी हे सर्वसामान्यांसाठी आहे. इथली आरोग्य व्यवस्था ही सर्वसामान्यांसाठी आहे. कारण इथला कुठलाही राजकारणी इथल्या साध्या हॉस्पिटलमध्ये जात नाही. ते एकतर गोव्याला जातात, बेळगावला जातात, नाहीतर कोल्हापूरला जातात. मग राजकारणी आपल्या कोणतरी घरातली व्यक्ती मरणाची वाट बघतायत का? मगच मल्टी स्पेशालिटी होणार आहे का? हा माझ्यासाठी गंभीर विषय आहे. आम्ही वारंवार समविचारी पक्ष वारंवार आंदोलनं करतायत. पण त्या आंदोलनाचं रूपांतर काय होतंय? या मागच्या वेळेला आपण ज्याला विधानसभेचा विषय होता, त्यावेळेला सुद्धा दोडामार्ग मधली सुद्धा आम्ही व्यवस्था मी त्याच्या संदर्भात सुद्धा आरोग्य व्यवस्थेबद्दल मी प्रश्न विचारले होते. कुठेतरी त्यावेळेला मग दीपक भाईंनी तो विचार नागपूरच्या अधिवेशनमध्ये मांडला होता. कारण मी जिल्ह्याचे अध्यक्ष असल्याने असे बरेच विषय होतायत. हल्ली वैभववाडीत सुद्धा एक प्रकरण महिलेचं झालं होतं. तिच्या मृत्यूला सुद्धा आरोग्य व्यवस्था जबाबदार आहे. असे जिल्ह्यामध्ये तर प्रश्न आहेतच. तेच प्रश्न सावंतवाडीमध्ये आहेत. बरं सावंतवाडीचे आमदार हे सावंतवाडीमध्येच राहतात आणि सावंतवाडीमध्ये राहून सुद्धा जर मल्टी स्पेशालिटी जर होत नसेल, तर मला वाटतं हा सगळ्यात मोठा गंभीर विषय आहे आणि तो महाराष्ट्रभर आज जात आहे. जिल्हाभर माहिती आहे आणि असं असताना सुद्धा आजही त्याच्यावरती कुठलीच पावलं जर ठोस उचलली जात नसतील, तर मला वाटतं हा या निवडणुकीचा सर्वात मोठा मुद्दा म्हणायला हरकत नाही. तीच राजघराण्यातली जी व्यक्ती आहे, ती माझी खूप चांगली मैत्रीण आहे. म्हणजे ती व्यक्ती म्हणून फार चांगली आहे, प्रश्नच नाहीये. त्या आमच्या सावंतवाडीच्या सूनबाई आहेत, युवराज्ञी आहेत. सावंतवाडीची प्रत्येक सून आणि राजकारणात आता निवडणुकीत उभी राहिलेली प्रत्येक सून ही खरंच ही खूप मला माझ्या मताने तिच्यामध्ये खूप धैर्य आहे. कारण निवडणूक लढवणं हे सोप्या व्यक्तीचं काम नाहीये. त्यातून महिला म्हणून लढवणं तर फारच कठीण आहे. नक्कीच युवराज्ञीकडे आज लोक आदराने बघतात. त्यांच्या राजघराण्याकडे आदराने बघतात. फक्त त्या किती वेळ या नगराध्यक्ष पदासाठी देऊ शकतात, सावंतवाडीकर हा विचार मी नाही करू शकत. पण माझ्यासाठी ते एक रिस्पेक्टेड व्यक्तिमत्व आहे. नक्कीच माझी जी काही फाईट होईल ती त्यांच्याबरोबरच होईल. पण शेवटी जनता ठरवणार आहे. मी पूर्णपणे हा जो निर्णय आहे, तो जनतेवर सोडलेला आहे आणि जनतेचा जो निर्णय असेल, तो मलाही मान्य करावा लागेल आणि मी नक्कीच करणार आहे. प्रश्नच नाही याबद्दल. मला नाही त्यांच्याबद्दल जास्त काही बोलावसं वाटत. कारण मी त्यांचं काम फार म्हणजे माझा जो राजकारणातला जो कार्यकाळ आहे तो जास्त आहे. मी फार पूर्वीपासून मोठ्या प्रमाणामध्ये लोकसभा असेल, विधानसभा असेल, मला अशी कुठलीही व्यक्ती नाही आहे, की जी आज मला ओळखत नाही आहे. शिंदेच्या ज्या उमेदवार आहेत, त्या दीपक भाईंच्या जवळच्या आहेत आणि त्यांच्या बोलण्यामधून असं सातत्याने जाणवतं, की ती प्रत्येक गोष्ट त्या दीपक भाईंना विचारून करणार आहेत किंवा दीपक भाई सांगतील. अशा पद्धतींची त्यांची मी वक्तव्य ऐकते. विशेष असं करून मला त्यांच्याकडे काही व्हिजन असं काही दिसत नाही. मी त्यांचे सुद्धा विचार ऐकलेले आहेत. पण मला असं काही त्यांच्याकडे दूरदृष्टी अशी काही दिसत नाहीये. हे बघा आरोग्याच्या सुविधेसाठी आता जर तुम्ही मुद्दा काढलेलाच आहे, तर ह्या संदर्भात राजघराण्यामध्ये सुद्धा माझी बैठक झाली होती. मला वाटतं 2.5-1 वर्ष झाले असतील या संदर्भात. तर त्यावेळेला त्यांनी सुद्धा सांगितलं होतं, की आम्हाला एक छोटीशी एक अमाउंट जी काही अपेक्षित आहे, खूप नाही, पण फुल नाही फुलाची पाकळी त्यांना एक अमाउंटची अपेक्षित होती. त्या पद्धतीने त्यांची बोलणी चालू आहेत. या संदर्भात मी सुद्धा पाठपुरावा केला होता. जागेचा जो प्रश्न आहे तो निधी आणला म्हणतात दीपक भाई, पण जागेचा प्रश्न महत्त्वाचा मुद्दा आहे. जागा आणि निधी या दोघांचा जोपर्यंत मेळ बसत नाहीये, तोपर्यंत हा निर्णय पुढे जाऊच शकत नाहीये. आणि मला वाटतं या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील, या जिल्ह्याचे सत्ताधारी असतील, महाराष्ट्र राज्याचे सत्ताधारी असतील, या विषयावरती खूप चांगलं काम करू शकतात. महाविकास आघाडी असताना आज आम्ही नाही म्हटलं तरी आम्ही मेडिकल कॉलेज आणलेलंच आहे ना. मेडिकल कॉलेज कोणी आणलं? सिंधुदुर्गमध्ये. हे महाविकास आघाडीच्याच माध्यमातून आलं ना.
पण त्याचं जे काही इम्प्लिमेंट जे होतंय त्याला इतरांनी सुद्धा सहकार्य करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये सुद्धा राजकारण केलं जातं मोठ्या प्रमाणात. ते स्वतः आमदार आहेत म्हणूनच ती सावंतवाडी मागे राहिली असं माझं प्रामाणिक मत आहे. कारण रानामध्ये आपण किती एकदा जर आपण 5 वर्ष लोकांकडून मागितल्यानंतर जर त्या आमदारांकडून काम होत नसेल, तर मला स्वतःला असं एक नागरिक म्हणून वाटतं, की त्यांनी कुठेतरी थांबायला हवं आणि त्यांनी इतरांना संधी द्यायला हवी. कारण आपण नवीन-नवीन युवकांना, नवीन विचारांना, नवीन लोकांना जर आपण परिवर्तनच नाही, लोकांनी सुद्धा परिवर्तन जर नाही केलं, तर विकास तर होऊच शकत नाही. पुन्हा-पुन्हा जर तुम्ही त्याच-त्याच लोकांना जर संधी देत राहिलात, तर तुम्हाला आहे ही सावंतवाडीची परिस्थिती बदलणारच नाहीये. आज तुम्ही इतर तालुक्यांमध्ये जर बघितलात, तर मला असं जाणवतं आणि मला दिसतं सुद्धा, की विरोधी पक्षांच्या सुद्धा काही नेत्यांची चांगली कामं आहेत ना. चांगल्या कामाला चांगलंच म्हटलं पाहिजे. त्याला आपण नेहमी-नेहमी आपण विरोध नाही करू शकत. मी देवगडपासून जेव्हा मी कुडाळपर्यंत जेव्हा येते, तेव्हा तुम्हाला बदल जो जाणवतो, तो व्यक्ती बदलल्यामुळे तो जाणवतोय. म्हणजे तुम्हाला नेतृत्व जर बदल केलात, तर तुम्हाला कुठेतरी विकास कुठेतरी बदललेला दिसतोय. म्हणजे आज जर सावंतवाडीचा जर विकास आणि जर आज आपल्याला मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल असेल, हे जर आज आपल्याला खरोखर जर प्रत्यक्षात जर आपल्याला करायचं असेल, तर हा सत्तेमधला बदल जो आहे तो आपल्याला करावाच लागेल. एक सावंतवाडीकर म्हणून मी सांगते आणि आता जर नाही केला, तर ह्याच्यानंतर जे सावंतवाडीचं नुकसान होणार आहे, ते आपण भरून नाही काढू शकणार. नक्कीच चेहरामोहरा बदलणार कारण सावंतवाडीच्या शहरासाठी मी एक व्हिजन तयार केलेलं आहे आणि पुढच्या टप्प्यामध्ये आपण शेवटच्या टप्प्यात आपण ते व्हिजन घेतोय. मी ते जाहीर सुद्धा करणार आहे. एक स्मार्ट सिटी कशी असायला हवी, वेगवेगळे विषय आपण हाताळणार आहोत. आपण कॅटेगरी वाईज आपण विषय हाताळणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचा आरोग्य व्यवस्था असेल, स्वच्छता असेल, कचरा व्यवस्थापन तर असेलच, ड्रेनेजची व्यवस्था असेल. त्याचप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली आणि सातारा या भागामध्ये एक सोलर पॅनल त्याच्यामधून वीज निर्मिती अशा पद्धतीचं सुद्धा एक कन्सेप्ट आहे. असे अनेक कन्सेप्ट आहे. मी तुम्हाला जाहीरपणे अजून मी नाही सांगत आहे. पुढच्या टप्प्यामध्ये मी घेतेय बरेच विषय. अशा पद्धतीचे अनेक ॲडव्हान्स जे टेक्नॉलॉजी आहेत, आपण त्या सावंतवाडीमध्ये आपण त्या सुरू करण्याचा जो प्रयत्न आहे, तो माझा त्याच्यावरती भर असेल. शिवाय महिला ज्या बचत गटांच्या ज्या महिला आहेत, त्या ज्या आज प्रचारामध्ये तुम्हाला आज ज्या काही महिला दिसतायत, ह्या स्टेबल नाहीयेत. त्यांचा व्यवसाय कुठेही स्टेबल नाहीये. ह्या विषयावरती कोणच सातत्याने काम करत नाही. मागच्या मी 10 वर्षापासून या विषयांवरती मी बोलत पण आहे. मी वारंवार त्याचा मी फॉलोअप घेत आहे. पण आम्हाला अजून सत्ता तशी देतच नाहीये. त्यामुळे आम्हाला त्यावरती काहीच काम करता येत नाही आहे. युवकांचे प्रश्न जे आहेत ते सर्वात मोठे गंभीर प्रश्न आहेत. कारण सावंतवाडीचा युवक, त्या जिल्ह्यातला युवक, या सावंतवाडीचा युवक ही आमची पुढची जी पिढी आहे, हे आमचं फ्युचर आहे. हे आमचं भविष्य सध्याच्या सिच्युएशनमध्ये फार धोक्याचं आहे. इथे असणारी वाढती गुन्हेगारी, ड्रग्स असेल, स्मगलिंग असेल, दारू व्यावसायिक असतील. मला असं बोलायचं नव्हतं. पण बऱ्याच ठिकाणी असे पण काही उमेदवार आहेत, की ज्यांची ह्या अशा अवैध धंद्यांमध्ये सुद्धा त्यांचे हात आहेत. मग सावंतवाडीकरांना हे माहिती आहे. असं नाहीये की सावंतवाडीकरांना माहिती नाहीये. पण अशा ज्यावेळेला प्रचारामध्ये आम्ही जातो, तेव्हा लोकांच्या अशा प्रतिक्रिया आहेत, की आम्हाला चांगले उमेदवार द्यायचेत, जेणेकरून एक चांगला समाज उद्या घडू शकेल. अशा पद्धतीच्या आम्हाला प्रतिक्रिया आहेत. नक्कीच सावंतवाडी शहरासाठी सर्वात महत्त्वाचं 24 तासापैकी 18 तास मी सावंतवाडीसाठी देणार आहे. हा माझा सर्वात महत्त्वाचा मुद्दा असणार आहे. पूर्ण वेळ देऊन मला काम करायचं आहे आणि या सावंतवाडी शहराचा नगराध्यक्ष म्हणून जेव्हा काम करायचंय, त्यावेळेला सर्व लोकांना, सावंतवाडीच्या जनतेला, इथले स्थानिक व्यापारी असतील, वेगवेगळ्या संघटना असतील, वेगवेगळ्या कम्युनिटी असतील, कुठल्याही प्रकारचं धार्मिक तेढ निर्माण होणार नाही, या पद्धतीची काळजी मी सर्वप्रथम घेणार आहे. आणि सर्वांना सामावून घेऊन, मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते, सर्वांना सामावून घेऊन, असं नाही आहे की आपण विरोधी पक्षाला सुद्धा आपण पूर्णपणे डावलतोय. आपण सर्वांना एकत्रितपणे घेऊन आपल्याला सावंतवाडी घडवायची, सुंदरवाडी घडवायची. कारण आपल्याला इथे विरोधाचं राजकारण जर आपण करत राहिलो, तर ह्याच्यामध्येच सावंतवाडीचं फार मोठं नुकसान होतंय. आणि मला असं वाटतं, माझा जो उद्देश आहे, तो कोणालाही विरोध करण्याचा नाही आहे. आपल्याला वेळ देऊन काम करायचंय. ज्यांना काम करायची इच्छा असेल, असे सर्व नगरसेवकांना सावंतवाडीकरांनी निवडून द्यावं, अशीच मी विनंती या निमित्ताने करेल. आणि मला तुम्ही संधी द्यावी, कारण मला हे आवाहन सुद्धा करायचे. ही शेवटचीच संधी मी या नगरपालिका नगराध्यक्षासाठी घेत आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.
त्याचप्रमाणे आज सावंतवाडी नगरपालिकेमध्ये निवडणुकीमध्ये जे आज आम्ही उमेदवार दिलेले आहेत ते सर्व फक्त सुशिक्षित नाही आहेत, ते उच्च शिक्षित सुद्धा आहेत. त्यांच्याकडे एक विजन आहे. त्यामुळे माझी सावंतवाडीकरांना एक कळकळीची विनंती आहे, की तुम्ही आम्हाला एकदा संधी द्यावी काँग्रेस पक्ष म्हणून आणि काँग्रेस पक्ष म्हणून तुम्ही या सर्व उमेदवारांना, आमच्या 16 उमेदवारांना त्यांच्यासह मी ॲज अ नगराध्यक्ष म्हणून साक्षी वंजारी, तुम्ही हात चिन्हावरती बटन दाबून तुम्ही भरघोस मताने निवडून द्यावं, अशी मी तुम्हाला एक कळकळीची विनंती करेन. एवढंच मी तुम्हाला बोलू इच्छिते. धन्यवाद.